नमस्कार आणि सुस्वागतम। हे 14वे पुष्प यामध्ये आपल्याला लाभलेले वक्ते आहेत माननीय श्रीयुत अजय चव्हाणजी। आजचे आपले मान्यवर त्यांची मी ओळख करून देते। आजचे आपले मान्यवर आहेत माननीय श्रीयुत अजय धनराज चव्हाण, MA BEd आहेत। ते मराठी इतिहास हा त्यांचा विषय आहे आणि या विषयाचं अध्यापन ते सेवा सदन हायस्कूल नागपूर येथे 2012 पासून अध्यापन ते करीत आहेत। त्यापूर्वी सरस्वती विद्या मंदिर आसगाव पवनी येथे ते मुख्य अध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। सेवा सदन जी संस्था आहे, शिक्षण संस्था, या संस्थेचा 100% निकाल जो शिक्षक लावतो त्याला पुरस्काराने सन्मानित केलं जातं। आणि सरांचा विशेष असा की शिक्षक दिनी देण्यात येणारा हा पुरस्कार त्यांनी 1-2 वेळा नव्हे तर सतत 3 वेळा पटकावून हॅट्रिक साधलेली आहे। सरांचं मनपूर्वक अभिनंदन। याच संस्थेचा त्या पुरस्काराचं नाव आहे लीलाताई भावे पुरस्कार, जो त्यांनी 3 वेळा सतत मिळवलेला आहे। याच संस्थेचा कुसुमताई वांकर समाज सेवा पुरस्कार सुद्धा सरांना 2019 ला प्राप्त झाला, कारण सरांना अध्यापनाबरोबरच समाजसेवेचीही तितकीच आवड आहे। 1998 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम त्यांनी पाहिलेलं आहे। मला वाटतं सर अध्यापन करतायत, समाजसेवाही करतायत आणि जी युवा पिढी आहे, उद्याचे भारताचे जे भावी नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सर वेळात वेळ काढून कार्य करत आहेत। आणि म्हणूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम पाहताना त्यांनी विविध जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत। सध्या ते नागपूरचे विभाग प्रमुख आहेत। रिसोर्स पर्सन म्हणून सुद्धा त्यांनी 10वीच्या अभ्यासक्रमात झालेला बदल याबद्दल त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे, लोकवाणी या विषयाकरिता। केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या नेहरू युवा केंद्राच्या नागपूर जिल्हा निवड समितीवर 2019 मध्ये सरांनी काम केलेलं आहे। तर सरांचं असं बहुआयामी व्यक्तिमत्व की अध्यापन, समाजसेवा, प्रशिक्षण आणि युवा पिढीसाठी काम करणं अशी चौफेर कामगिरी सर बजावत आहेत। आम्हाला आज अतिशय आनंद होतोय की सरांसारखं व्यक्तिमत्व आज आम्हाला मार्गदर्शन करणार आहे। सरांचा विषय वैचारिक लेखन व प्रसंग लेखन। अजय चव्हाणजी, आपल्या मनापासून मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपण आपल्या विषयाला धरून मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते। सन्माननीय चव्हाणजी। धन्यवाद मॅडम। आज जो निबंध लेखनाचा भाग अभ्यासणार आहोत तर त्याकडे जाताना आपल्या समोर ज्या निबंध लेखनाचे विषय सांगणार आहे त्याची आपण सुरुवात करताना अगोदर निबंध म्हणजे काय इथपासून सुरुवात करू। आपल्या सगळ्यांना निबंधाची व्याख्या बहुधा माहिती असेल। नि अधिक बंध अशा 2 शब्दांनी, अशा 2 जोड अक्षरांनी मिळून हा निबंध शब्द तयार होतो। अर्थात नि म्हणजे ज्याला नियमावली असते आणि बंध म्हणजे जो बांधलेला असतो। अनेक शब्दांमुळे ज्याची बांधण केली जाते, ज्याला गुंफल्या जातं, ज्याची जुळवणूक केली जाते, असा म्हणजे निबंध। इथे आपल्या ज्याला आपण भावना सुद्धा सांगितलेल्या असतात। याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की जसं आपण वेगवेगळ्या प्रकारची फुलं एकत्रित करतो, फुलं गोळा करतो आणि त्या गोळा केलेल्या फुलांना त्यांच्या रंगसंगतीनुसार एखाद्या दोऱ्यात गुंफून एक सुंदर पुष्पहार तयार करतो। अगदी त्याप्रमाणे आपले जे विचार असतात वेगवेगळे शब्दांच्या माध्यमातून आणि सुंदर भाषेत अलंकारासह आणि सजवत त्याला आपण म्हणू की एक त्याची गुंफन करण्याचा आपण प्रयत्न करतो। त्यामध्ये रसपूर्णता आणण्याचा प्रयत्न करतो। प्रत्येक शब्दांचा आणि प्रत्येक वाक्यांचा अर्थ हा गर्भित आणण्याचा प्रयत्न करून आणि त्याला मग त्याला पुढे परिच्छेदामध्ये त्याचं रूपांतर करतो। आणि मग मात्र जी आवश्यक गोष्ट असते की बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला येतं सगळं, आपल्याकडे बऱ्याच काही गोष्टी असतात, पण ते मांडण्यासाठी त्याची मांडणीची पद्धती कदाचित आपल्याला माहिती असते, पण ते सुवाच्य अक्षरात जर मांडल्या गेलं नाही, स्वच्छ मांडल्या गेलं नाही, शुद्ध लेखनाचा अभाव जर त्यात असला तर मग मात्र आपण कुठे ना कुठे त्यात बॅकफूटवर येतो। आणि म्हणून मग निबंध लेखन करताना अशा काही छोट्या छोट्या गोष्टींचा जर आपण विचार करू शकलो तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगेन की एक सुंदर निबंध आपण सगळे लिहू शकतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या अभ्यासक्रमांमध्ये यंदा जो अभ्यासक्रम आहे पहिलं 10वीच्या तर उपयोजित लेखनाला भरपूर वेटेज दिला गेलेला आहे।
आणि मग त्यातल्या त्यात लेखन कौशल्य जो भाग आहे तो सुद्धा त्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण आता सरळ जाऊया लेखन कौशल्याकडे. बघा, लेखन कौशल्य म्हणजे काय? आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्याला भाषा अवगत असते, म्हणजे आपण जन्मांपासून ज्या घरात आपण जन्माला येतो, ते बोलायला आई वडिलांपासून त्यांच्या सराउंडिंगमुळे आपण ज्या ज्या गोष्टी बोलायला शिकतो, बोलतो, आणि मग पुढे बोलत असताना त्या बोलतो कशाला, तर आपल्याला आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या असतात, त्या मांडायच्या असतात. आणि मग म्हणजे बोलता आलं म्हणजे आपलं झालं बुवा, आता काही आपल्याला दुसरं काही वेगळं करायची गरज नाही, आपण भावना तर मांडल्या, पण त्या नुसत्या बोलून मांडता येणार नाही, तर आपल्याला बऱ्याचदा त्या लेखन सुद्धा करण्याची गरज असते. मी इथे एक प्रश्न विचारला आहे सगळ्यांसाठी या पीपीटी मधनं, की आपल्याला खरंच लेखनाची गरज असते का? तर मग आपण जर पुढे गेलं तर असं वाटतं की जर आपल्या भावना, विचार, प्रतिक्रिया, मत आणि या सगळ्या गोष्टींचा जिथे आपण विचार करतो, ती जर मला नीट प्रस्तुत करायची असेल तर मग मला लेखन करता आलं पाहिजे. नुसतं तोंडी करून चालणार नाही, ते लेखन करावं लागेल. आपण पुढच्याही पीपीटी मध्ये पाहणारच आहोत की बऱ्याचदा वाचनातनं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकातनं आपल्याकडे जो वारसा हा आलेला आहे आणि तो आपण एकाकडनं दुसरीकडे देण्याचा प्रयत्न करतो. आपण सगळे म्हणजे एक प्रकारे ईश्वरांचे रूप असं म्हणतात. शिक्षकांबद्दल असं बोललं जातं की ज्यांनी लाख पुण्य केले असेल तो शिक्षक बनतो असं म्हटलं जातं. आणि म्हणून मग आपल्याला हा जो वारसा पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा असेल तर लेखन कार्य ही सुंदर आणि चांगलं करता आलं पाहिजे, हे यातनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे जर आपण गेलो तर लेखन कौशल्य वाढावे म्हणून आपल्याला कदाचित अभ्यासक्रमांमध्ये या उपयोजित लेखनाचा विचार पाठ्यपुस्तक मंडळांनी केला असेल किंवा करतात असं आपण म्हणू. आधीच्या आपल्या वेळेला आपण जेव्हा शाळांमध्ये जात होतो, परीक्षा देत होतो, त्यावेळेला लेखन कौशल्यावर खूप भर असायचा. आता ही ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला ते अधिकाधिक सुंदर कसं करता येईल असा विचार केलेला. आता मग आपण कसं करायचं, तर बऱ्याच वेळेला आपला शब्द येतो की आता लेखन कौशल्य म्हणजे काय करायचं आहे, तर लेखन कौशल्य म्हणजे रेखांकन करणे असाही शब्द येतो. आता रेखांकन असं म्हणायला गेलो तर मग अनेक वेळेला जर मुलांना आपण रेखांकन म्हटलं, त्याला रे रेखांकन करूया आपण असं म्हटलं तर कदाचित ते चित्र काढायला लागतील, ते रेषा ओढतील, एखादं सुंदर फूल काढतील, एखादं सुंदर एखाद्या व्यक्तीचं चित्र काढतील आणि त्याची मांडणी करतील. पण आता इथे मात्र लेखन कौशल्यांमध्ये चित्र काढणेच म्हणजे रेखांकन करणे असं नव्हे, तर त्या गोष्टीचं सुंदर वर्णन करणे, त्यालाही आपण इथे रेखांकन करणे असं म्हणतो आहे. पुढे मी जाईल. आता हे जर आपल्याला चांगल्या पद्धतीने लेखन कौशल्य करायचं असेल तर कुठल्या कुठल्या गोष्टींची खात्री आपल्याला करावी लागेल किंवा कुठल्या गोष्टींची आपल्याला काळजी करावी लागेल हे आपण पाहतो. आपण बघतोय की ऑब्झर्वेशन आपलं असलं पाहिजे. म्हणजे आपण विद्यार्थ्यांना ते सांगू की आपल्याला जर लेखन करायचं असेल, म्हणजे आता ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन मध्ये आपण जेव्हा बघतो तर त्यावेळेला कृती जर आपल्याला करायची असतील तर आपल्याला कुठलाही विषय असतो, त्यात मग तो इतिहास असो, भूगोल असो, मराठी असो, सायन्स असो, गणित असो, प्रत्येक विषयांमध्ये आपल्या अवतीभोवतींच्या उदाहरणांचा आणि मग त्या अभिव्यक्ती आपल्यामध्ये कशा घेता येतील असा प्रयत्न आणि यात करायचा आहे. आणि म्हणून उत्तम लेखन शैली जर करायची असेल तर आपल्याला ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे, आपल्याला ती मांडणी करता आली पाहिजे आणि त्याचा विचार हुबेहूब आपल्याला त्याचं वर्णन करता आलं पाहिजे. त्या बरोबरीने आपल्याला त्याचा अनुभव पण असायला पाहिजे. आता काय होतं की बऱ्याचदा आपण लेखन तर करतो, पण कुठल्या आधारावर करायचं असेल, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण विद्यार्थ्यांचे जेव्हा निबंध तपासतो त्यावेळेला अनेक अशा गोष्टी लक्षात येतात की आपल्याला असं वाटतं की अरे ही गोष्ट तर इतकी सहज होती, तुला एवढ्या 4 ओळी लिहिता आल्या नाही का, असं आपण म्हणून सहज त्याला आपण बोलून देतो. पण त्यांनी का लिहिलं नाही जर असा आपण विचार केला तर त्याचा तो अनुभव कुठेतरी कमी पडतो. आणि म्हणून एक्सपिरियन्स बेस आपल्याला त्यात करता येईल का असाही विचार. आज आपल्याला जे मॅडमनी सांगितलं की अनघा मॅडमनी माझ्या परिचयात सांगितलं की आपल्याला 2 प्रकारचे विषय आज करायचे, कारण आत्मकथन या विषयावरचं काल प्रशिक्षण आटोपलेलं आहे. आपल्याला आज प्रसंग लेखन आणि कौशल्य लेखन 2 विषयांवर आपण करणार आहोत.
म्हणून एक्सपिरियन्स जर पाहिजे असेल तर त्यावर आधारित आपल्याला लेखन करावं लागेल आणि हे फार महत्वाचं आहे, हे यात आपण पाहू. त्या बरोबरीने शब्द जे आपल्याला म्हणजे आपल्याला वाक्य करायचे असतील ते शब्दबद्ध करायचे असतील तर ते सुद्धा योग्य पद्धतीने करता आले पाहिजे, हेही महत्वाचे आहे. आणि यातला जो पुढचा विचार आहे तो संवेदनशील लेखन असावे. आपले जे दोन्ही प्रसंग लेखन असतील किंवा वैचारिक लेखन असतील, या दोन्ही प्रकारांमध्ये संवेदना फार महत्वाची आहे. जोपर्यंत आपण त्या संवेदनशील वृत्तीने बघणार नाही, त्या गोष्टींकडे जर आपण बघणार नाही तर कदाचित आपलं चांगलं लेखन आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून ह्या संवेदना फार महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. म्हणून मग आपण जर छोटे छोटे उदाहरणे जर बघितले तसं आपल्या लक्षात येतं की बऱ्याच वेळा एखाद्या विद्यार्थ्याला म्हणजे आपण त्यांना छोट्या छोट्या गोष्टीतनं सांगू शकतो, अरे तू रस्त्याने चालला होता आणि तुझ्या पायाला एका दगडाला तुझा पाय ठेचला आणि बघ तुला जरा एका क्षणामध्ये काय झालं, तुझ्या म्हणजे एक छोट्याशा तुझ्या नकांमधनं थोडस रक्त यायला लागलं, एक थोडस म्हणजे तुझा पाय त्या दगडाला ठेचला असेल, पण त्या पायाच्या तळपायांपासनं तर तुझ्या डोक्यापर्यंत काय तुझ्या शरीराची अवस्था झाली असेल, त्यावेळेला किती वेदना आल्या असतील. ऍट ए टाइम अगदी त्याच वेळेला तुझा हात कदाचित त्या बोटाकडे गेला असेल, तुझ्या तोंडातून आई ग मेलो रे, आई बाबा रे अशा प्रकारचे शब्द निघाले असतील, वाचवा असा शब्द निघाला असेल, किंवा एखाद्या वेळेला आपण असं म्हणू की तुझ्या डोळ्यातनं 2-4 थेंब अश्वांचेही गढाले असतील. आणि म्हणजे काय होतं की आपण त्या संवेदना व्यक्त करतो, पण ह्याच संवेदना जेव्हा आपल्याला लेखन करायचं असेल तर त्या वेळेला जो विषय आपल्या समोर प्रस्तुत केला असेल त्या विषयांच्या बाबतीत स्वतःला ठेवून आपण करू शकतो का. म्हणजे एखादी घटना माझ्या डोळ्यासमोर घडली असेल आणि त्या घटनेबद्दल त्या ज्या व्यक्तींच्या बाबतीत ती घटना घडलेली आहे तिथे मी स्वतःला जोपर्यंत ठेवणार नाही आणि ती संवेदनशीलता मी त्या ठिकाणी दाखवणार नाही तोपर्यंत माझं लेखन उत्तम आणि सुंदर होणार नाही. आणि म्हणून हे सुद्धा आपल्याला फार महत्वाचं आहे. त्या बरोबरीने भाषेचा सहज आणि योग्य वापर जर आपल्याला करता आला तर निश्चित पद्धतीने लेखन हे चांगलं होईल असं मला सांगायचं. आपल्याला यंदाच्या या 10वीच्या वर्षांमध्ये जे प्रश्न आहे म्हणजे 5वा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 ई, या ई प्रकारांमध्ये लेखन कौशल्य हा भाग घेतलेला आहे. 8 गुणांसाठी हा प्रश्न येतो. 3 प्रकार या लेखन कौशल्याचे 3 प्रकार आपल्याला विचारले जातात आणि तिन्ही प्रकार येतात. तिन्ही प्रकारांवरती आपल्याला निबंध लिहायला विचारलं जातं. पहिला प्रकार आहे प्रसंग किंवा अनुभव लेखन असं आपण त्याला म्हणू. दुसरं आत्मलेखन हा पद्धतीचा हा प्रकार आपण काल अभ्यासला आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे वैचारिक लेखनाचा प्रकार. यापैकी आपल्याला 2 प्रकार आज अभ्यासायचे आहेत. मी एक आवर्जून गोष्ट सगळ्यांना सांगेल आणि शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना पण सांगायचं. बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होतं की या आपल्या वेळेचं भान विद्यार्थ्यांना नसतं आणि मग एखाद्याला सुंदर लेखन लिहिता येईल, एखाद्याची विचारशैली पण चांगली असेल, एखाद्याला ती मांडता पण चांगली येत असेल, पण काय कधी कधी कृतींमध्ये, कधी पत्रांमध्ये, कधी भाषा अभ्यासांमध्ये आणि अशा कुठल्या वेगवेगळ्या विषयांमध्ये तो विद्यार्थी भटकत राहतो आणि मग त्याला लक्षात अरे आता तर माझ्याकडे 10च मिनिटं राहिलीत, माझ्याकडे 15च मिनिटं राहिलीत, मला आता लेखन कौशल्य कसं करू, आणि तो घाबरून जातो आणि मग त्याला जे लिहायचं ते लिहित नाही. आणि म्हणून यासाठी आपण 20 ते 25 मिनिट किमान वेळ आपल्याला या पेपरमध्ये या लेखनासाठी ठेवायचा आहे शांत डोकाने. कारण आपण जेवढे विषय आता पाहिलेले आहेत लेखन कौशल्यांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे, या सगळ्या गोष्टी जर नीट उतरवायच्या असतील, त्या आपल्याला उत्तमरित्या त्याचं लेखन करायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला 20 ते 25 मिनिटं शांत डोक्याने हे लेखन करावं लागेल. आणि हे फार महत्वाचं आहे असं मला वाटते. आपल्याला जे 2 प्रकार पाहिजे ते प्रकार तुम्हाला सांगितले, एक प्रसंग लेखन आणि संवेदनशील भावपूर्ण लेखन. प्रसंग लेखनांमध्ये संवेदनशीलता ही असायलाच पाहिजे, ती वैचारिक लेखनातही आवश्यकच आहे आणि ती त्यात असावी. त्याबरोबरीने भावपूर्ण लेखन आपलं असावं. वैचारिक लेखनांमध्ये त्या विषय आपल्याला आपल्यासमोर मांडला असेल त्याचा चिकित्सक आणि सखोल असा अभ्यास आपल्याला करायचा आहे, त्याची मांडणी करायची. मग आपण आता बघूया प्रसंग लेखनापासून सुरुवात करूया. बघा प्रसंग लेखन म्हणजे काय.
आता खऱ्या अर्थाने प्रसंग कशाला म्हणतात तसं हे सोपी आहे, कदाचित तुम्हाला माहिती असेल. मी सुरुवातीला तुम्हाला इथे 2 जे चित्र दिलेले आहेत ते आपण पाहू की अशा प्रकारच्या चित्रांमधनं तशा एक साध्या त्या चित्रांचं वर्णन आपल्या समोर आहे. पण त्यातनं एक लक्षात येतं की एक मुलगा दोघेही अभ्यासाला बसलेले आहेत, पण दोघांचंही जर आपण चेहऱ्यांवरचे हावभाव पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की एक मुलगा खिडकीतनं बाहेर बघतो आहे, दुसरा मुलगा विचार करतो आहे. आणि या दोन्ही घटना जर आपण बघितल्या, दोन्ही विद्यार्थ्यांकडे बघितलं, तसं लक्षात येतं की प्रत्यक्षात दोन्ही अभ्यासांमध्ये मग्न आहेत. एक विचार करून अभ्यास करतोय तर एक जरा बाह्य विचारांना आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेगवेगळ्या मला असं म्हणायचं की मी या चित्रांकडे त्या दृष्टीने बघितलं. कदाचित तुम्ही सुद्धा या प्रत्येक चित्रांकडे जेव्हा तेवढ्या आत्मीयतेने किंवा विचारांनी जर तुम्ही बघाल तर तुम्हाला आणखी काहीतरी वेगळे चित्र दिसतील. म्हणजे माझ्या डाव्या बाजूच्या चित्रांमध्ये तुम्हाला कदाचित पक्षी दिसतील, तुम्हाला बिल्डिंग दिसतील, तुम्हाला खिडकीच्या झरोक्यातनं गार्डन दिसेल, सुंदर बगीचा, त्याला बगीचांमध्ये तो पाहतो आहे किंवा बाहेर त्याला गाड्यांचे आवाज, कुठल्या कुठल्या गोष्टी. आणि म्हणून तो काय की तो ज्या पद्धतीने बाहेर बघतो आहे, ज्या पद्धतीने तो त्या बाहेर बघताना विचार करतो आहे, त्या आणि पद्धतीचा तो एक भाव ज्याला आपण म्हणू तो त्यातनं आपल्याला लेखनांमध्ये, या प्रसंग लेखनांमध्ये व्यक्त होतो. आणि म्हणून प्रत्यक्ष पाहिलेली घटना आणि तिचे वर्णन आपल्याला प्रत्यक्ष करायचे आहेत. आता प्रत्यक्ष पाहिलेली घटना म्हणजे बऱ्याच वेळेला असं सांगताना असं, सर आता मी तर ही घटना पाहिलेलीच नव्हती, मग मी असं लेखन कसं करू. आणि म्हणून मी जे सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला लेखन करत असताना त्या ठिकाणी स्वतःला ठेवायचं असते, ती कल्पना करायची असते. प्रत्यक्षात आपण जेव्हा निबंध लेखन करायला सुरुवात करू त्या कृतींवरनं, त्यावेळेला ते उदाहरणं अधिक स्पष्ट करता येतील. पण एवढं मात्र मी तुम्हाला यातनं लक्षात येईल, प्रसंग लेखन करताना आपल्याला प्रत्यक्ष पाहिलेली घटना डोळ्यासमोर उभी करावी लागेल, तिचं वर्णन करावं लागेल. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की एखाद्या व्यक्तीने सुंदर गोष्ट मला सांगितली तर त्या गोष्टींमध्ये आपण शिरतो. एखादा चांगला चित्रपट, आवडीचा चित्रपट आपण बघतोय तर त्यावेळेला कसं महिला असतील तर त्या तिथली जी अभिनेत्री असेल तर तिच्यात त्या संपूर्ण हावभाव करण्याचा प्रयत्न करतील किंवा तिचा गणवेश आपल्या शरीरावर परिधान करण्याचा प्रयत्न करतील. मुलं असतील, तरुण मुलं असतील तर हिरोईनच्या जरा त्या फाईट ऍक्शन्स, त्याचा तो गॉगल्स आणि ते आपल्या डोळ्यांवरती घालून तसं त्या विश्वात वावरत असतात. अगदी मुलांना या पद्धतीने त्या ज्या कृती आपल्या समोर दिल्या जातील त्यांमध्ये रमता येईल का, त्यामध्ये जाता येईल का, स्वतःला ठेवता येईल का, असे प्रश्न देऊन, असे विषय देऊन आपल्याला त्या घटनेची त्याला अवगत करायचं आहे. पुढे आपण पाहू की एखादे दृश्य, एखाद्या स्थळाचे वर्णन सुद्धा आपल्याला आणि करायचं आहे. म्हणजे एखादं स्थळ असेल, एखादं दृश्य असेल, आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि त्या स्थळाचं म्हणजे आपण विज्ञान प्रदर्शनीला भेट द्यायला गेलो आणि त्या ठिकाणी जे जे सगळं घडलं त्याचं सुद्धा प्रसंग लेखन आपल्याला करायचं असतं. असे विषय सुद्धा परीक्षेत येतात. एखाद्या व्यक्ती किंवा प्रसंगाचा हुबेहूब वर्णन आपल्याला करता आला पाहिजे. प्रसंगाचे वर्णन आपल्याला करता आले पाहिजे. एखादी घटना आपल्या समोर घडली असेल तर तिचं किंवा त्या प्रसंगाचं वर्णन आपल्याला हुबेहूब वर्णन, व्यक्तीचं पण वर्णन करता आलं पाहिजे. आजकाल करतात, म्हणजे चला हवं येऊ दे या कार्यक्रमात जर तुम्ही बघितलं तर सागर करंडे असतील किंवा भाऊ कदम असतील, हे सगळे जे कलावंत असतात हुबेहूब एखाद्या व्यक्तीचं करतात आणि लोकांना बिलकुल खिळवून ठेवतात. म्हणजे तासभर त्यांच्या सिरियलच्या समोरून बरेच लोक, म्हणजे आता इतके वर्षांपासून त्यांची ती सिरियल सुरू आहे आणि तेच कलाकार समोर येत असतात, पण त्यांच्या त्या रोजच्या नव्या नव्या कल्पनांपायी माणसं इतके त्यांच्या प्रेमात पडले आहेत, वेडे झालेले आहेत. तर हे कशामुळे होतं की त्यांना ते हुबेहूब वर्णन, वेगवेगळं वर्णन, रोज तुम्हाला एकच एक गोष्ट जर सांगितली गेली, आईने अगदी म्हणजे आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो की आईने समजा आपल्याला एखाद्या वेळेला एखादी गोष्ट, एकच भाजी जर खाऊ घातली तर आपल्याला कंटाळा येतो. आम्ही म्हणतो आई जाऊ दे मला, की आज तू भाजी खाऊ घालू नको, एक काम कर साखर भात खाऊ घातला तरी चालेल. म्हणजे प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगवेगळी असते. कोणी ताट आपटतो, कोणी हात आपटतो, कोणी पाय आपटत जातो, वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असेल. तर आपल्याला विद्यार्थ्यांना पण हेच त्याच्या गळी उतरवायचं आहे की आपल्याला त्या गोष्टींमध्ये हुबेहूब वर्णन करता आलं पाहिजे आणि तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत विविधता तुम्हाला तुमच्या या लेखनांमध्ये कशी आणता येईल याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे ती घटना
आपण ज्याच्याबद्दलचा उल्लेख करणार आहोत ती कुठे घडली, कशी घडली, वेळ काय, प्रसंग काय, क्षण काय, या संपूर्ण कृतीचा विचार ज्या कृतींमध्ये दिलेला असेल त्याचप्रमाणे आपल्याला व्यक्त करायचा. उदाहरणार्थ बहुधा असं होतं की कृतींमध्ये विषय एक मुद्दा वेगळा दिलेला असतो आणि आपण वेगळंच काहीतरी मांडत असतो, आणि असं जेव्हा होतं ना त्यावेळेला मात्र आपल्या निबंधाची दिशा चुकत असते, आपण चुकीच्या मार्गांकडे जात असतो. आणि म्हणून आपण मला वाटतं की एक गोष्ट पक्की आपल्या मनात रुजवली पाहिजे की मला कृती हे नीट वाचून, म्हणजे आपण विद्यार्थ्यांच्या मनात हे रुजवलं पाहिजे असं मला सांगायचं आहे की आपल्याला विषय पूर्ण मुद्दे नीट लक्षात घेतले पाहिजे. आणि म्हणून मी पहिले सुरुवातीला जो विषय तुमच्या समोर मांडलाय तो यासाठीच की आपल्याला 20 ते 25 मिनिटं त्याला वेळ द्यायचा आहे. त्याच्यात एक 5-7 मिनिटं पहिले शांत डोक्याने विचार करायचा, पूर्ण विषय वाचून घ्यायचा, मुद्दे वाचून घ्यायचे, त्यावर विचार करायचा, आपल्याला सुरुवात कशी करायची आहे आणि एंडिंग कसं करायचं आहे, हा पूर्ण एक सकल विचार जर आपण त्याचा केला तर निश्चित आपण चांगलं लेखन आणि करू शकतो. आपण प्रत्यक्षात आता एका कृतीकडे जाऊया आणि प्रसंग लेखन करून घेऊया. या ठिकाणचा एक सुंदर वर्णन आपल्याकडे केलेला आहे. पुन्हा एकदा विनंती की आपण जर माझ्या पीपीटीवर जर रेखांकन केलं नाही तर मला खूप आवडेल, आणि रेखांकन करायचं आहे तर आपण वेळ देऊन निश्चित आपण करू. रेखांकन करायला मलाही आवडतं, म्हणजे मी कधीही माझ्या घरात मुलांना असं म्हणत नाही अरे या भिंतींना कालच रंग लावला तुम्ही रंगवू नका. मी तर म्हणतो तुला जे करता येते ते कर, फक्त करत असताना एवढं तू लक्षात ठेव की त्यातनं एखादी सुंदर रचना निर्माण झाली पाहिजे. माझी मुलं लहान आहेत तशी, पण मी सांगताना मात्र तेवढं सांगतो. आता तो त्याच्यानुसार त्यांनी जे आउटपुट करेल तो भाग वेगळा, पण माझं सांगणं मात्र तसं राहते. तसंच तुमचं येईल, तुम्ही करा, सुंदर करायला काहीच हरकत नाही, पण जर आपण नंतर केलं तर अतिशय उत्तम. या प्रसंग लेखनांमध्ये एक भाग आपल्याला जो आजचा विषय घ्यायचा आहे तो असा आहे की आपल्या इथे एक स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या स्पर्धेचा विषय आपण खाली विषय दिलेला आहे. मी वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या भावा बहिणींचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होतात आणि अशी कल्पना करून त्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही उपस्थित होतात. प्रत्यक्षात तर तो विद्यार्थी नसेल, म्हणजे सुरुवातीला आपण विचार करत आलो की प्रत्यक्षात तो त्यावेळेला नसतो, पण अशी कल्पना आपण करू शकतो आणि त्याची ती मांडणी आपण करायला, त्याला ते प्रसंग लेखन करायला सांगायचं. आता विषय काय आहे तर जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ रामनगर नागपूरचा आहे. त्यांनी योगासनेची प्रात्यक्षिक स्पर्धा घेतली आहे. आता बघा इथनं आपण त्याला एक एक जेव्हा मुद्दे देताना पण आपल्याला असंच सांगायचंय की तू सुरुवातीला ज्या मुद्द्यांकडे लक्ष देशील. आता काय होतं की फापट पसार आपल्या डोळ्यासमोर आला की बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं असं होतं की हे वाचू की ते वाचू, इकडनं सुरुवात करू की तिकडनं सुरुवात करू, आणि मग त्यात वेळ जातो. आणि म्हणून मग विषय काय पहिले वाचायचं आणि मग त्याच्या ते कशाच्या आधारित आहे ते आपण वाचन केलं पाहिजे आणि मग त्याचे एक एक मुद्दे आपल्या डोळ्यासमोर आणले पाहिजे. आता ही स्पर्धा जी आहे ती आहे योगासनाचं प्रात्यक्षिक करायचं आहे, त्याचं प्रदर्शन करून दाखवायचं आहे. कुठल्या वयासाठी आहे तर 8 ते 12 वयोगटासाठी आहे. म्हणजे आपली जी बहीण असेल, आता आपण असं करू की इथे खाली विषय दिलाय तुमच्या भावा बहिणींसाठी, तर माझी बहीण आहे, त्या बहीण ही या वयोगटात येते आहे आणि तिच्यासाठी ही स्पर्धा आहे असं मी म्हणेन. आणि तिला आपण समोर ठेवून ही स्पर्धा आपण करणार आहे. आता काय कार्यक्रम प्रत्यक्षात काय तर पारितोषिक वितरण, म्हणजे योगासनाची प्रात्यक्षिक होऊन गेलेले आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि पारितोषिकांचं वितरण समारंभ हा कार्यक्रम आहे. तिथे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीकांत वैद्य सर या ठिकाणी आले आहेत. अध्यक्ष राजश्री सावंत त्या कार्यक्रमाला येऊन गेलेले आहेत आणि त्या कार्यक्रमात मी माझ्या कुटुंबासकट सह या ठिकाणी एकत्रित आलो आहे. तो कार्यक्रम मी माझ्या डोळ्याने अनुभवत आहे, त्याचं वर्णन आपण करूया. बघा आता आपल्याला सुरुवात करायची आहे, आपण कशी करणार आहोत तर एकदा पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला बहिणीला घ्यायचं की भावाला घ्यायचं विचार करून घ्यायचा. आणि मग आता आपण बहिणीला घ्यायचा, मी आता विचार करेल की मी बहिणीला घ्यायचं आहे. बरं मग बहिणीचं नामकरण बारसं करावं लागेल, ते पण आपण करू. मग मी आता माझ्या बहिणीचं नाव मनी ठेवलं, तिचं नाव मनीषा आहे पण आम्ही सगळे प्रेमाने तिला मणी म्हणतो. तुम्ही लेखन करताना आपण त्याला मणी असं म्हणू शकता. आणि म्हणून या मनीचं कौतुक करण्यासाठी मी माझ्या आईबाबांसोबत या कार्यक्रमांमध्ये गेलेलो आहे.
आता मला सुरुवात करायची आहे, पहिला पॅरेग्राफ जो करायचा आहे तो लिहायचा आहे, तर सुरुवातीला आपण आपल्या एक काम करू की आपण आपल्या बहिणीचं जरा विषयी माहिती मांडू. सुरुवात करताना पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला माहिती असेल की एक धोनीवरती एक चित्रपट, त्याच्या जीवनावरती जो एक चित्रपट आला, त्या चित्रपटात तुम्ही जर बघितलं तर त्या चित्रपटाची जेव्हा सुरुवात होते ना त्यावेळेला तो जो सुशांत सिंग तिथला हिरो असतो तो सुरुवातीला तो म्हणजे मूड त्याचं मोठं रूप असतं आणि मग तो काय त्यावेळेला तो छक्के छक्के आणि सुरुवात त्याची अशी जरा जबरदस्त, त्याला आपण म्हणू जबरदस्त सुरुवात करतो आणि मग जो प्रेक्षक वर्ग असतो तो त्याच्याकडे तसा तो आपल्याला खिळवून ठेवण्यासाठी कदाचित ते लेखकांनी तशी त्याची मांडणी केली असावी असं मी त्या चित्रपटाकडे पाहताना विचार करतो. आणि म्हणून मग आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा मी माझ्या मनी विषयीची माहिती सांगेन. आता काय मनी विषयीची माहिती सांगायची, तर मनीचा स्वभाव कसा आहे, मनी मूळ स्वभाव तिचा कसा आहे. आता हा कालखंड कुठला आहे, 20 जुलै 2020 रोजी 2020 ला हा कार्यक्रम आहे. म्हणजे आता आपण पाहिलं की प्रत्यक्षात जर पाहायचं झालं तर कोरोनाचा कालावधी आहे, कोविड सगळीकडे वातावरण आहे, सगळं बंद आहे, बाहेर शाळा तर बंदच आहे, मनीची शाळा तर नावच नाही. आणि म्हणून मग या काळांमध्ये काय झालं, मणी तर चांगली चुलबुल करणारी, इकडे तिकडे खेळणारी, बागडणारी, मैत्रिणीकडे सतत जाणारी आणि अशा प्रकारची मुलगी होती. आणि त्याच्यामुळे काय झालं की गेल्या काही दिवसांमध्ये घरातलं सगळं वातावरण जरा बदललं, टाइम टेबल बदलले, कारण बाबाही घरी होते, आम्ही सगळी मुलं घरात होतो आणि मनी तर त्यातल्या त्यात छोटी होती आणि लहान असल्यामुळे साहजिकच सगळे, म्हणजे माझी ती लहान बहीण आहे हे पण मी त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करेन. आणि म्हणून माझ्या लहान बहिणीला सगळेजण लाडवायचे, लहान असल्यामुळे साहजिक तो भाग होताच. आणि त्यामुळे त्या मनीच्या बाबतीत ती लाडावल्यामुळे आणि त्यातल्या त्या शाळा नाही, अभ्यास नाही, सगळी शांतता होती, तर ती इतकी आळशी झाली. आता आईने काही काम सांगितलं ना तिला नकोसच वाटतं, ती बिलकुल करत नाही. आणि गेल्या 1-1.5 महिन्यात आई तिच्याबद्दल खूप नाराजी व्यक्त करत होती. आई जरा अतिशय जरा तिला म्हणजे तिच्याबद्दल ती जरा खूप चिंता करत होती. आणि काय झालं, एवढ्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यांमध्ये मनीच्या वर्ग शिक्षकांचा फोन आला. मनीचे वर्ग शिक्षक म्हणाले की आता आपल्याला ऑनलाईन शाळा सुरू करायची आहे आणि म्हणून आम्ही एक ग्रुप तयार केलेला आहे आपल्या वर्गाचा, तर मनीच्या वर्गाच्या ग्रुपमध्ये मी तिला ऍड केला आहे. दररोज त्याच्यावर येणारे सूचना, दररोज येणारे व्हिडिओ आणि जेव्हा आपले क्लास सुरू होतील तेव्हापासून आपण क्लास तिला करायला लावायचे. आता मनीला थोडंसं काम मिळालं आणि त्या दिवशीपासून मनी त्या ऑनलाईन क्लासेसकडे लक्ष द्यायला लागली. आणि एवढ्यात काय झालं, एके दिवशी मनीच्या शिक्षकांनी एक सूचना, एक नोटीस ग्रुपवरती पाठवली. सूचना होती, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ रामनगर नागपूर यांच्यातर्फे योगासनांचे प्रात्यक्षिके घेतले जाणार आहे आणि त्या अगोदर 1 महिनाभर त्याचे प्रात्यक्षिक त्याचं प्रशिक्षण पण दिलं जाणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी आपली नावं या तारखेपर्यंत वर्ग शिक्षकांकडे पाठवायची आहे. मनीला आईने विचारलं, का ग तू या शिबिरात जाशील का? मनी म्हणाली, नाही मला हे करायचं नाही, मला बिलकुल आवडत नाही, मला नको बाहेर जायला. आणि मनी कटकट करायला लागली. पण आईने जरा या वेळेला मात्र तिचा पाठलाग सोडला नाही, तिचा पिच्छाच केला आणि म्हणाली की जा, तुला आता एवढं तर करावं लागेल कारण तू एवढ्यातनं खूप आळशी झालेली आहे. आणि मग त्या मनीला पहिले सुरुवातीचे 8 दिवस त्या शिबिरात जायला खूप जरा जीवावर यायचं, ती कशी तरी करत जायची. पण काय झालं, पुढचा जो दुसरा आठवडा सुरू झाला प्रशिक्षणाचा, त्यात मात्र मनीमध्ये प्रचंड बदल आम्हाला जाणवायला लागला. मनी आपोआप दररोज 5 वाजता उठायची, 5 ते 6:30 पर्यंत तिचा क्लास असायचा. न उठवता ती उठायची, स्वतःची तयारी स्वतः करून क्लासला जायची आणि जवळपास 1-1.5 महिना ती या प्रशिक्षणामध्ये गेली. आणि तिच्या शरीरातली लवचिकता ती तर बघण्यासारखीच होती. आईला न सांगता प्रत्येक कामात ती मदत करायची, स्वतःचे क्लास स्वतः करून घ्यायची, स्वतःचा गृहपाठ करायची, सगळ्यांशी बोलण्यात चालण्यात प्रचंड बदल तिचा आम्हाला जाणवायला लागला. आणि एक तिच्याबद्दल एक वेगळं कुतूहल आमच्या घरांमध्ये निर्माण झालं. योगासनं आणि प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळाली. वर्ग
8 ते 12च्या या वयोगटातील ही प्रात्यक्षिक पाहिलीत आणि मग यावर स्पर्धा जी होती ती प्रत्यक्षात स्पर्धा या अभ्यास मंडळातर्फे घेण्यात आली आणि त्या स्पर्धेमध्ये आमच्या कानावर जी बातमी आली की आमच्या मनीनं प्रथम क्रमांक मिळवला. वर्ग शिक्षकांनी फोन करून ही सूचना आमच्या घरात दिली. त्यावेळेला आमचा विश्वासच बसेना. बघा, पहिल्या पॅरेग्राफ मध्ये मी जरा थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये गेलो. त्या ठिकाणी मनी काय होती, मनी घरात काय करायची याबद्दलचं पूर्ण चिंतन तिच्याबद्दलचं पहिल्या परिच्छेदामध्ये मी मांडलं. आपल्याला किमान 3 परिच्छेद आपल्याला या लेखनांमध्ये करता आले पाहिजे. 3 किंवा 4 पण करता येतील, पण कमीत कमी 3 आणि चांगलं लेखन आपल्याला त्यात करता आलं पाहिजे. आता प्रत्यक्षात मी दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काय करेल की या कार्यक्रमांमध्ये काय काय झालं त्यावेळेला आम्ही उपस्थित होतो आणि या बक्षीस समारंभाला आभासी प्रकारचा कार्यक्रम होता. पण धरमपेठ महाविद्यालयाचं जे सभागृह आहे त्या सभागृहाची जी क्षमता तशी ती एरवी 300-400 लोक तिथे बसायचे, पण यावेळेला फक्त 50-60 लोकांनाच त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. कारण अंतर ठेवून त्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं होतं. दुसरं, त्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे ज्याला आपण म्हणू की म्हणजे ती सगळी सुरक्षिततेची काळजी आपल्याला घ्यायची होती, असा एक तो कार्यक्रम होता. आणि 50-60 म्हणजे जे सगळे पालक होते ज्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांचे पालक ज्यांना पारितोषिक मिळणार होती ती सगळी पालक आणि ती विद्यार्थी त्यांना बोलवलं होतं. काही पाहुणे, प्रमुख पाहुणे होते आणि योगाभ्यासी मंडळांचे जे पदाधिकारी होते इतके लोक. पण एवढंच नाही तर त्याबरोबरीने नागपूर शहरातल्या 150-200 शाळेतले जे विद्यार्थी या शिबिरांमध्ये सहभागी झाले त्या प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना घरी बसून हा कार्यक्रम बघता येणार होता. तर अशा प्रकारची जी आपण पाहतोय की ती मुलगी म्हणजे त्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहायला मिळत आहे आणि तो एक आनंद माझ्या मनात होता आणि मला माझ्या बहिणीला पारितोषिक मिळताना स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं होतं. आणि मग दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये मी प्रत्यक्षात त्या कार्यक्रमाची जी त्या रचना केलेली होती, सुंदर त्याचं योगांचे मागे बॅकड्रॉप लावलेले होते. एक सुंदर फोटो ठेवलेला होता, त्याच्यासमोर समई होती. कार्यक्रमाचे पाहुणे अगदी वेळेत त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली आणि मग प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि या वेळेला माझ्या मनामध्ये एक वेगळाच कुतूहल, एक वेगळा आनंद आणि एक वेगळी ज्याला आपण म्हणू अशा प्रकारचं आनंद माझ्या मनामध्ये निर्माण होत होता. आणि म्हणून की काय की एक वेगळा, मी याच्या अगोदर अनेक कार्यक्रम पाहिले पण आजचा कार्यक्रम माझ्यासाठी मात्र वेगळा होता. कारण माझ्या मनीला, माझ्या बहिणीला आज प्रथम पारितोषिक या ठिकाणी मिळणार होतं. असं एक ते सुंदर त्याचं चित्रण आपल्याला मुद्द्यांच्या आधारे आपल्याला रेखाटायचं आहे. पुढे मात्र कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होते आहे. दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाचे जे पदाधिकारी आहेत योगाभ्यासी मंडळांचे ते प्रास्ताविक करतात आणि त्याचं स्वरूप सांगतात. त्यावरून माझ्या लक्षात येतं की नागपूर शहरातील 150 विद्याशाळा या ठिकाणी उपस्थित होते आणि असंख्य शेकडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता आणि त्यात माझी बहीण, आमची मनू ही पहिली आलेली होती. हे आमच्यासाठी एक विशेष होतं आणि म्हणून मग अजून ती कुतूल ते वाढत गेलं. माझ्या बहिणीबद्दलचं कौतुक आमच्या मनांमध्ये अधिक वाढत गेलं. अशी ती घटना आपण रंगवत हळूहळू पुढे जातो आणि पुढे असं लक्षात येतं की आपल्याला आता या कार्यक्रमांमध्ये पुढे जात असताना पुढे मग त्या डॉक्टर श्रीकांत वैद्य जे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत, प्रमुख पाहुणे आहेत, त्यांचं भाषण सुरू होतं आणि श्रीकांत वैद्य सर भाषण करत असताना त्यांच्या म्हणजे ते डॉक्टर, व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि आरोग्यांबद्दल आपण कशी काळजी घेतली पाहिजे, आरोग्यांचे महत्व काय असतात आणि या सध्याच्या परिस्थितींमध्ये जर आपल्याला आपले आंतरिक शक्ती जर चांगली ठेवायची असेल, आपलं आरोग्य जर नीट ठेवायचं असेल तर योगांचं किती महत्व आहे त्याच्याबद्दलचं त्यांच्या तोंडूनचं ते महत्व ऐकून घेतल्यानंतर अधिकच आम्हाला योगा विषयांची
जागरूकता वाटायला लागली. त्यानंतर ज्या कार्यक्रमाची आतुरता आम्हाला होती आणि तो कार्यक्रम प्रत्यक्षात सुरुवात झाली, त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि पहिल्यांदा 3ऱ्या क्रमांकाचं बक्षिसांचं नाव घोषित केलं गेलं. सगळ्यांनी 3ऱ्या क्रमांकाच्या बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांसाठी भरपूर टाळ्या वाजवल्यात. मीही टाळ्या वाजवत होतो. नंतर 2ऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याचं कौतुक बक्षीस देऊन करण्यात आलं आणि मग मात्र आमची ही जी प्रतीक्षा होती ती पूर्णतः संपण्याचा तो वेळ, ती घटका आली आणि आम्ही आता जे पुढचं नाव आमच्या कानावर पडलं ते होतं आमच्या मनीचं. आणि जसं मणीचं नाव घेतलं गेलं, प्रथम क्रमांकासाठी नाव घेतलं गेलं, तसंच संपूर्ण सभागृह टाळ्यांचा गडगडाट त्या ठिकाणी झाला. मी जोराने टाळ्या वाजवत होतो, पण नकळत मी माझ्या जागेवर उभा होऊन टाळ्या वाजवायला लागलो. हे का झालं मलाच कळेना, पण एक वेगळा आनंद, अतिशय आनंद मला झालेला होता. आणि एक क्षणभर मी माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यांकडे जरा निरखून बघितलं तर माझ्या आई वडिलांचे माझ्यासारखे ऊर भरून आलेले होते. आईच्या डोळ्यात तर 2-4 थेंबांचं सुद्धा आगमन झालेलं होतं. अशा प्रकारचा तो एक प्रसंग त्या ठिकाणी होतोय आणि अगदी भावुक करून टाकणारा, मनीबद्दलचं प्रेम दुप्पट चौपट करणारा तो प्रसंग होता. आणि मनीनी सुद्धा तेवढ्याच संस्कारित पद्धतीने ते बक्षीस स्वीकारलं. अगोदर पाहुण्यांना नमस्कार केला, बक्षीस स्वीकारलं आणि मनीना मनोगत करायला जेव्हा सांगितलं त्यावेळेला मनीने आपल्या मनोगतांमध्ये आपल्या शिक्षकांबरोबर आई वडिलांच्या प्रेरणेने मी हे करू शकलो, विशेष तिने आपल्या आईचं खूप कौतुक केलं की आईने मला कसं यासाठी प्रेरित केलं आणि त्यामुळे आई अधिक भावुक झाली. अशा प्रकारचा तो एक सुंदर प्रसंग आपल्याला त्या ठिकाणी रेखाटायचा आहे. आणि पुढे आपण मग त्याची सांगता कशी झाली, त्या कार्यक्रमांमध्ये कशा सूचना दिल्या गेल्या आणि पुढेही आपण याला कसं कंटिन्यू करू, असे 1-2-4 आणि मुद्दे आपण त्यात विस्तृत करून या विषयातनं आपण पुढे जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला प्रसंग लेखन करताना असा एखादा विषय, त्याचे मुद्दे नीट, आता आपल्याला प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्या कार्यक्रमात बसावं लागेल. प्रत्यक्षात कार्यक्रमाची एक घटका आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. म्हणजे अगदी मी तुम्हाला काही गोष्टी माझ्या कदाचित सांगण्यात सुटलेल्या असतील, पण अगदी दीप प्रज्वलन आहे, कार्यक्रमांच्या प्रमुखांचं स्वागत आहे, त्यांचं भाषण आहे, भाषणातले शब्द आहेत, काही स्लोगन्स त्या ठिकाणी योगांविषयी वापरले गेले असतील तर ते पण आपण या ठिकाणी वापरायचे आहेत. अशा प्रकारचा विचार आपण या ठिकाणी करू. पुन्हा एक विषय मी थोडासा जरा घाईत घेईल, आपल्याकडे वेळ पण कमी आहे, कारण आणखी वैचारिक लेखनांकडे पण मला जायचं आहे. एक आजीचं 61चा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. बघा, या ठिकाणी काही मुद्दे मी सादर केलेले आहेत. काय आहे की जीवेत शरदम शतम, अशा प्रकारचा एक आजीच्या वाढदिवसाचा 60 वर्ष आजीला पूर्ण 61 वर्ष पूर्ण झाले आणि 61वा वाढदिवस करतो. पण असाच काही आजीचा 61वा वाढदिवस आम्ही 61 साजरी करत नाही. तर इथे मात्र पहिल्या मुद्द्यात जे दिलेल्या आजीची काहीतरी वैशिष्ट्य आहेत, ती वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. तर मग आजीची काय वैशिष्ट्य आहे, तर त्या मुद्द्याला जेव्हा आपण एक्सप्लेन करू त्यावेळेला आपल्याला आजी ही अगदी लहानपणापासून मृदू स्वभावाची, प्रेमळ स्वभावाची, सगळ्यांवर दयामाया करणारी, लोकांसाठी झटणारी, आपल्या घरांबरोबर, कुटुंबांबरोबर, शेजार पाजाऱ्यांचाही विचार करणारी आणि अशा प्रकारच्या सुस्वभावाची माझी आजी होती. प्रत्यक्ष लोकांसाठी तिचा सतत विचार असायचा. दररोज स्वतःप्रती कठोर आणि दुसऱ्यांप्रती ज्याला आपण मृदू म्हणू, अशा प्रकारच्या विचार क्षमतेची आणि ती आजी होती. आणि ती सुंदर म्हणजे कशी आम्हाला आमचं घर सांभाळणे, आमच्या मुलांकडे लक्ष देणे, आई वडिलांकडे लक्ष देणे आणि सगळ्यांवर म्हणजे घर कसं नियंत्रित राहील यावर ती विचार करत होती. अशा प्रकारच्या आणि ज्याला आपण म्हणू की विचारसरण्यात एक प्रकारची जी माझी आजी आहे ती मला या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण अलीकडे एक आपला कुटुंबाचं आगड आजी
हा जो पाठ पाहिलेला आहे, त्या आजी तो पाठ जेव्हा आपण वाचतोय ना, त्या पाठांमध्ये अगदी वाचत असताना आजीचा जे स्वभाव आणि चित्रण रेखाटलं गेलं ते आपण बघितलं की आजीची उंची कशी 5-5.5 फुटाची होती, तिच्या अंगावरचं पातळ त्याचा रंग आपण पाहिला आहे. आजींचं अगदी धडधाकट शरीर होतं, चेहऱ्यांवर सुरकुत्या आल्या होत्या, पण तरुणांना लाजवेल असा प्रभावी आणि तिचा चेहरा होता. अशा प्रकारचं तिचं सगळं देखणं रूप आणि सगळं पाहणं, अशा प्रकारची माझी ही सुद्धा आजीचं वर्णन मी करू शकतो. अगदी तशाचा तसं मांडायचं नाही, पण आपण त्याला अनुसरून त्याचा आधार घेत मात्र एखादी असं चांगलं वैशिष्ट्य आपल्या आजीचा मांडू शकतो. त्या बरोबरीने अलीकडच्या काळांमध्येच आपण पुन्हा या कोविडचाच विचार आपण करू शकतो की या कोविड काळांमध्ये माझी आजी कशी समाजसेवक होती. अगदी लहानपणापासून तिला दुसऱ्यांची सेवा करणे, दुसऱ्यांची मदत करणे हे खूप आवडायचं. आणि आजींनी या काळांमध्ये आमच्या घरापासून काही अंतरावरती एक कोविड सेंटर होतं, जिथे विलगीकरण केलेल्या लोकांना आणून ठेवलं जात होतं आणि त्या लोकांची व्यवस्था करण्याचं काम आजीनी स्वतःहून स्वीकारलं. आता काम काय होतं तर तिथल्या लोकांना तिथे भात भाजी केल्या जायचं, पण पोळ्यांची व्यवस्था करणाऱ्या बायकाच मिळत नव्हत्या. तिथे साहित्य होतं आणि म्हणून मग आजीच्या कानावर हे जेव्हा पडलं आणि म्हणून त्या लोकांना व्यवस्थित जेवण मिळावं त्याकरता आजीने काय केलं, स्वतः घरांमधनं एक 10-12 पोळ्या रोज बनवायच्या आणि तिथे पोचवायच्या. तर तेवढ्यानी भागणार नाही, मग आपल्या आजूबाजूला सगळ्या मैत्रिणी आणि शेजार पाजारच्या सगळ्या लोकांना तिने एकत्रित केलं आणि त्यांच्या घरी त्यांना रोज 5-7 पोळ्या तुम्ही मला यांच्यासाठी द्याव्या अशी विनंती केली आणि सगळ्यांच्या पोळ्या एकत्र करून ती त्या कोविड सेंटरला रोज त्या पोळ्या पोचवायची. अशा प्रकारची म्हणजे या काळात आपण पाहिलंय की ज्यांचं वय वर्ष 50 असेल त्यांनी घराबाहेर पडू नये अशी शक्ती होती, पण तिने सतत तिच्या डोक्यांमध्ये समाजसेवेचं व्रत असायचं आणि म्हणून तिने हे काम अगदी काळजीपूर्वक स्वतःची काळजी घेतली, स्वतःला जपलं, घरातल्या लोकांना जपलं आणि हे काम केलं. आणि म्हणून की काय, परवा एका कोरोना योद्ध्यांच्या सत्कार समारंभात आजीचा विशेष सत्कारही करण्यात आला. हे आजींचं वैशिष्ट्य आहे. तसं आजीला पुरस्कार घेणं, असं बक्षीस घेणे बिलकुल आवडत नाही आणि म्हणून आजीला त्या पुरस्कार समारंभातनं जी राशी मिळाली होती ती तशीच्या तशी राशी तिने काय केली, माझ्या आमच्या मोहल्ल्यांमध्ये एक वाचनालय आहे, त्या वाचनालयाला ती देणगी देऊन टाकली. अशा प्रकारची परहित साधने, परसेवा ही ईश्वर सेवा, अशा प्रकारच्या विचारांनी प्रेरित असलेली माझी आजी होती. आणि म्हणूनच आमचे सगळे शेजारी तिच्या 61च्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित झाले. नातेवाईकांची उपस्थिती होती. माझ्या आईने अगदी प्रेमाने आपल्या आईसारखं तिचं औक्षवण केलं आणि सगळ्यांनी मोठ्याने टाळ्या वाजवून तिचा गौरव केला, तिचं कौतुक केलं, तिला खूप खूप शुभेच्छा दिल्या. आणि या आजीचं जे कार्यकर्तृत्व आहे त्याचा आढावा सांगण्याची वेळ आली. मला माझं नातू म्हणून जेव्हा बोलायला आलं तेव्हा मी माझ्या हृदयांमध्ये प्रचंड प्रकारचे असे इतके अनुभव आणि आजीचे होते. अगदी लहानपणापासून बालपणापासून आजीचा इतका भरभक्कम आधार आम्हाला होता आणि त्या आधारांमुळेच म्हणून काय आज आम्ही समाजांमध्ये एक संस्कारित कुटुंब म्हणून, परिवार म्हणून, उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून आणि उत्तम भरारी घेण्यासाठी तयार झालेलो आहोत. अशी एक आमची आजी होती, असं एक व्यक्तित्व, त्या आजींबद्दलचं मत मी मांडलं. माझ्याबरोबर आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनीही त्यांच्याबद्दल 2-2 शब्द अगदी अभिमानास्पद सांगितले. प्रत्येक जण सांगत असताना इतक्या आतुरतेने ते सांगायचे, इतक्या आतुरतेने ते वर्णन करायचे की त्याबद्दल प्रत्येकांच्या मनात एक वेगळाच आदर होता. आणि नंतर आम्ही सगळ्यांनी आजीचा सत्कारही केला, आजीला साडी चोळी दिली आणि आजीला खूप गोड भरून कौतुक केलं. त्या दिवशी एक विशिष्ट प्रकारचा आनंद, एक विशिष्ट प्रकारची एक वेगळी माया आम्हाला आमच्या या कार्यक्रमातनं पाहायला मिळाली. अशा प्रकारचं एक आपण आजीचं चित्रण सुद्धा या ठिकाणी करू शकतो. मी पुढे जाईल, पुढे आपल्याला वैचारिक लेखन सुद्धा पाहायचं आहे. आता वैचारिक लेखन म्हणजे काय, तर आपण कुठल्याही विषयाचा, मी यापैकी बरेच मुद्दे सुरुवात करताना घेतलेले आहेत, कुठल्याही विषयाचा सखोल आणि सर्वांगीण आढावा घेणे
त्याचं प्रत्यक्ष परिपूर्णपणे त्याची माहिती करून घेणे, स्वतःचे आणि त्यामध्ये स्वतःचे मौलिक विचार, आपल्याला त्याबद्दल काय वाटतं. जसं आम्ही आता तुम्हाला आजींबद्दलचं सांगितलं, तर आजीचा मी गौरव केला. का केला तर आजी समाजसेवक होती, मग आजीने त्या पोळ्या त्या ठिकाणी नेऊन द्यायचं काम केलं. अशा कठीण परिस्थितीत ती बाहेर जायची, लोकांना मदत करायची. आणि म्हणून त्याबद्दल हितचिंतक ज्या वेळेला किंवा शेजारी आपल्या घरात आले त्यावेळेला प्रत्येकांनी म्हणजे आता अशा कालखंडांमध्ये लोक बाहेर जायचं टाळतात, पण आजींच्या नावाने मात्र लोक आले. नुसते आले नाहीत तर तिला भरभरून तिचं कौतुक केलं आणि इतकी आत्मीयता लोकांच्या मनामध्ये आजींनी निर्माण केलेली होती. तर असा एक स्वतःचे मुद्दे, स्वतःचे विचार, मौलिक विचार आणि मुद्द्याप्रमाणे मुद्द्याला धरून आपण त्या ठिकाणी मांडले पाहिजे, त्यावर आपण विचारही केला पाहिजे. आता विचार करताना नुसता एकतर्फी विचार आपल्याला करायचं नाही. जसं नाणं असतं ना, नाण्याच्या दोन्ही बाजू जर त्या दोन वेगवेगळ्या नसतील, म्हणजे हेड अँड टेल नसतील, तर कदाचित त्या नाण्याला काही महत्त्व नसतं. आणि म्हणून दोन्ही बाजू नाण्यांच्या ह्या फार महत्त्वाच्या असतात आणि त्याप्रमाणे आपण त्याचं लेखन करावं. हे करत असताना आपल्याला प्रत्यक्षात निबंध लिहिताना अगदी प्रसंग लेखन आणि या लेखनांमध्ये सुद्धा आपण वैचारिक लेखनांमध्ये सुद्धा प्रास्ताविकांची विचारशहा मांडणी केली पाहिजे. योग्य बाजू काय, अयोग्य बाजू काय, अशा दोन्ही बाजूंनी मांडणी केली पाहिजे. असं नाण्याच्या दोन बाजू म्हटल्या आहेत ना, तर त्याची योग्य बाजू काय आणि दोन्ही बाजूंनी, म्हणजे आपल्याला समजा एखाद्या वेळेला मोबाईल शाप की वरदान अशा प्रकारचा एखादी निबंध जर विचारला गेला असेल तर मोबाईलचे दुष्परिणाम पण आपल्याला सांगता आले पाहिजे. पण दुष्परिणाम सांगून होणार नाही. आजकाल जसं म्हणतात, म्हणजे अलीकडच्या काळात मी एक व्हॉट्सअपवरती एक 4 ओळी पाहिल्या होत्या की ज्या मोबाईलला शाळेमध्ये बंदी घातल्या गेलेली होती, शाळेच्या वेळांमध्ये आमच्या परिसरात मोबाईल वापरल्या जात नाही, अशा प्रकारचे बोर्ड ज्या शाळेत लावले जात होते, आज तीच शाळा त्याच मोबाईलवर चालते आहे. बघा किती सुंदर विचार होते. आणि मग आपण असा विचार करतोय की ज्या शाळेमध्ये मोबाईलवर बंदी होती त्या म्हणजे मोबाईलचे दुष्परिणाम असतात आणि म्हणून कदाचित ती त्यावेळेला ती गरज होती, पण आज तोच मोबाईल आपल्याला किती उपयुक्त ठरतो आहे, मदतीचा ठरतो आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी मांडणी करताना करू शकतो. आणि म्हणून दोन्ही बाजू त्याच्या नीट तपासून आपल्याला परिपूर्णपणे मांडता आल्या पाहिजे, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. आणि योग्य अयोग्य अशा दोन्ही बाजू आपल्याला मांडून तपासून ठेवायच्या आहेत. पुढे जर आपण गेलो तर असं लक्षात येईल की विचारांना तार्किक व सुसंगत म्हणणारी जोड सुद्धा आपल्याला करावी लागेल. सुभाषित, म्हणी, सुवचने यांचा सुद्धा विचार, वेगवेगळ्या प्रकारचे सुभाषित आपल्याला तयार करून ठेवता येतील. बऱ्याच वेळेला काही विषय आपले ठरले, पर्यावरणाचा विषय असेल, म्हणजे वृक्ष संवर्धन, प्राण्यांबद्दलची माहिती असेल, कधी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असेल, असे काही विषय आपले ठरलेले असतात आणि त्या विषयांना अनुसरून काही मुद्दे आपण पर्यावरणाचे स्लोगन्स असतील, सुभाषित असतील, संस्कृतचे काही श्लोक असतील, हे विद्यार्थ्यांकडनं पाठ करून घ्यायला सांगितले पाहिजे. असे 10-20 आपण ते देऊन त्यांच्याकडनं पाठ करून घेऊ शकतो. लेखनाची भाषा सोपी असावी असा विचार आपण त्यांना सांगावा आणि त्या बरोबरीने लेखन करताना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेत लेखन करावं असं सांगावं. पण आता स्वतःच्या भाषेत लेखन करायचं म्हणजे नुसतं आपण आपली जी बोली भाषा असेल त्यात लिहावं असं बिलकुल नाही. मी जेव्हा जोशी मॅडमशी चर्चा करत होतो तर त्यांनी मला आवर्जून सांगितलं की पाठ्यपुस्तक मंडळांनी पण असं सांगितलेलं आहे की एखाद्या विद्यार्थ्याला समजा एखादा शब्द समजा आठवत नसेल आणि त्याला त्याच्या बोलीभाषेतलं, बऱ्याच वेळेला काय होतं की आपण इंग्रजी भाषेचे पुष्कळ शब्द आपल्या तोंडात येतात, आपण ज्या एरियात ज्या भागात राहतो तिथली जी बोलीभाषा असेल, म्हणजे मला समजलं त्याला समजलं असं जे काही असेल तर ती बोलीभाषा असेल आणि एखादा शब्द त्यातला रूढ होतो. उदाहरणार्थ आपण आपल्या परिसराला, आपल्या मोहल्ल्याला आपण एरिया म्हणत असेल, त्याला मोहल्ला शब्द आठवणारच नाही त्यावेळेला आणि त्यांनी एरिया हा शब्द लिहिला तर त्या शब्दाला राऊंड करून म्हणजे त्याला आपण मार्क देऊ नये असं करायचं नाही, त्याला मार्क द्यायचे आहेत. मात्र बाकी सगळा निबंध हा त्याच्या बोलीभाषेत यायला पाहिजे, हेही तिथे आवर्जून सांगितलं. आता मी पुढचा वैचारिक लेखनांवरचा जो विषय तुमच्या समोर प्रस्तुत करतो आहे तो आहे ग्रंथ माझे गुरु. या विषयावर
जेव्हा आपण लेखन करूया या त्याची मांडणी करूया तर बघा, ग्रंथ माझे गुरु या विषयावर आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारावर लेखन करायचं आहे. तर काय असू शकतात, तर पहिल्यांदा आपण मुद्दा घेतलाय ग्रंथाचे प्रकार काय असतात. ग्रंथाचे प्रकार किती असतात? अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कथा लेखन असतील, कादंबरी असतील, कविता संग्रह असतील, कथेंचे वेगवेगळे प्रकार असतील. आता आपल्याकडे एक छोटीशी कथा, वाट पाहताना जो पाठ आहे त्या पाठांमध्ये आपण जर पाहिलं तर एक छोटीशी कथा घेतली, सुंदर कथा आहे, आणि त्या कथेतनं आपण किती मोठा बोध आपल्याला मिळतो की तो जो पोस्टमॅन काका आहे एका आजीला दररोज खोटं पत्र वाचून दाखवतो. तिथे त्याची ती कृती खोटी आहे, पण कुठल्या प्रसंगी म्हणजे त्या आजीच्या शेवटच्या दिवसांमध्ये तिला तिचं जीवन सुखाने घालवता यावं, आणि म्हणून की काय ते पोस्टमन काका रोज आणि ते पत्र तिच्या समोर जेव्हा जेव्हा तिच्याकडे जायचे तेव्हा तेव्हा ते पत्र वाचून दाखवायचे, कोरं पत्र वाचून दाखवायचे, पण वाचताना कधी नकारात्मक विषय त्यांनी मांडला नाही, तर ते सकारात्मक दृष्टिकोनाने त्या ठिकाणी ते वाचन करायचे. अशा प्रकारचा, आणि तो ग्रंथांचे प्रकार सांगत असताना किंवा त्या कथा लेखन सांगत असताना आपल्याला त्याचं वर्णन ते मांडता आलं पाहिजे. म्हणजे त्या कथेचं महत्व काय असतो, त्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतो हे आपल्याला. ग्रंथ माझे गुरु कसे आहेत असा विषय आपण या ठिकाणी मांडतो. विषयाला अनुसरून आणि त्याची सुरुवात करावी, ग्रंथांचे प्रकार मांडावे, एखाद्या लेखकांबद्दलची माहिती सांगावी, एखाद्या लेखकाने किती सुंदर लेखन केलं. आपण दुसरं तिसरं कशाला, आपणचं पत्र जे अरविंद जगतापांचं पत्र आपल्याला आपल्या इथे अभ्यासाला आहे, तर एक संवेदनशील लेखक म्हणून आपण जेव्हा त्यांच्याकडे पाहतो, त्यांचा परिचय यांमध्ये सांगितला की संवेदनशील लेखक आहेत. म्हणजे पाठांमध्ये कोणाचा विचार करावा, तर त्यांनी शिपायांच्या बद्दल पत्र, शिपायांच्या तोंडून पत्र लिहून घेतलेलं आहे. म्हणजे शिपायांबद्दलची जी आत्मीयता आहे ती आत्मीयता आणि या पत्रांमध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून या अशा विचारांमधनं आपल्याला ज्या गोष्टी शिकायला मिळतात, तर एक प्रकारे गुरु आपल्या पुस्तकं किंवा ग्रंथ हे आपल्यासाठी गुरूंचाच एक आधार आहे हे आपल्याला मिळतं. नंतर वाचनाचे महत्व काय होतं की ते पुढे आहे पुढच्या स्लाइडमध्ये, की वाचन करत असताना आपण जितकं आणि ज्या ज्या पद्धतीचं वाचन करू त्या त्या पद्धतीने आपली आणि त्या चोही बाजूंनी आपली प्रसिद्धी ही होत जाते. आपल्याला आपण जे काही ध्येय ठरवतो ते पूर्ण करण्यासाठी, त्या पूर्ततेकडे जाण्यासाठी निश्चित प्रकारे आपल्याला या माध्यमातून पुढे जावं लागते. आणि म्हणून आपल्याला ध्येय गाठत असताना वाचनाचं महत्व आपल्या जीवनात अप्रतिम अपार आहे हे इथे सांगितलं आहे. आणि म्हणून पुढे जो मुद्दा येतो की वाचाल तर वाचाल, म्हणजे आता काय, टू रीड टू लिव्ह, म्हणजे तुम्ही जर वाचन केलं, तुम्ही वाचन करायला घेतलं तर तुम्ही वाचाल म्हणजे जिवंत राहाल. म्हणजे आपल्याला इथे काय, अनेक प्राणी जीवन जगत असतात, पण मनुष्य हा कितीतरी पुण्याईचं फळ आहे असं म्हणतात. आणि म्हणून मनुष्याचं जीवन आपण जेव्हा मनुष्याच्या योनीत आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला आपल्या हातून एक विशेष काम कसं करता येईल, कसं घडेल हा विचार आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून मग ते करत असताना पुस्तकांच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला अधिकाधिक वाचन करून घेता आलं पाहिजे हा विचार या ठिकाणी मांडलेला आपण या मुद्द्यांमधून स्पष्ट करू शकतो. दुसरं, ग्रंथांमध्ये दिलेली माहिती हे त्रिकाल बाधित सत्य आहे. हे अगदी प्राचीन काळांपासून आपण जेव्हा विचार करतो, भारताच्या बाबतीत नालंदा, तक्षशिला आणि अनेक प्रकारचे ग्रंथ आपल्या देशांमध्ये होऊन गेले. कशाला, तर यापूर्वी ज्या वेळेला पुस्तकं नव्हती त्यावेळेलाही अनेक लोकांनी वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या गुहेंमधनं आपले मत मांडून ठेवलेले आपल्याला दिसून येतात. आणि ते त्या काळाची आठवण, मनुष्यांच्या बुद्धिमत्तेची आणि जी एक प्रकारची चाहूल आहे ती आपल्याला त्याच्या माध्यमातून मिळत असते किंवा त्याची माहिती मिळत असते. आणि ग्रंथ म्हणजे गुरुच, हे साम्य, याची साम्यता कशी दाखवता येईल आपल्याला. वर्ग 9 मध्ये जैसे वृक्ष नेणे हा जो ही जी कविता आहे, जो संत तुकारामांचा अभंग आहे, त्या अभंगांमध्ये वृक्ष आणि संत हे दोघं कसे सारखे आहेत असं दाखवलंय. तसंच ग्रंथ हे गुरु सारखे आहेत. गुरूंचं काम काय असतं, गुरु हे किंवा संत जे आहे ते सतत
सतत आपल्या शिष्याला मार्गदर्शन करतात. कुठलं मार्गदर्शन? चांगलं मार्गदर्शन करतात, सज्जनतेचा मार्ग दाखवतात, चांगल्या गोष्टी देतात, त्यांनी त्याच्या जीवनात उत्क्रांत कसं करावा यासाठी ते कार्यरत असतात. आणि म्हणून ग्रंथ व गुरु यांच्यामध्ये साम्यता आहे हे आपल्याला एखाद्या सुंदर उदाहरणातनं आणि ते मांडणी करूनही यातनं आपल्याला सांगता येईल. त्या बरोबरीने ग्रंथांचे सामर्थ्य, ग्रंथांमध्ये काय काय सामर्थ्य आहे. बघा काय होतं की आपल्या सगळ्यांना माहित असेल, आजकाल आपल्याकडे मोबाईल फोन खूप मोठ्या प्रमाणात आहेत. मला आठवतं ज्या वेळेला माझ्याकडे मोबाईल नव्हता, माझ्याकडे काय, माझ्या कुटुंबात मोबाईल नव्हता, माझ्या कुटुंबात काय, माझ्या गावात एका दोन लोकांकडे मोबाईल असेल. म्हणजे आजपासून मी 10-12 वर्ष 15 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. तर त्यावेळेला मला मात्र मला ज्यांच्याकडे मोबाईल्स आहेत त्या मोबाईल फोनचे नंबर त्यांनी सांगितले तर ते मी माझ्या डायरीत लिहून ठेवायचो. पण आता वारंवार डायरी आपल्याला उघडता येत नव्हती. आपल्याला दूरध्वनींचे जे नंबर असायचे ते इतके मुखपाठ होते ना. आजही मला माझ्या घरचा नंबर, माझ्या जुन्या मित्रांचे नंबर, म्हणजे त्यावेळेला माझ्याकडे मोबाईल नव्हता पण माझ्या ज्या मित्रांकडे आणि ज्या व्यक्तींकडे मोबाईल्स होते ते सगळे मोबाईल नंबर मुखपाठ आहेत. पण जेव्हापासून माझ्याकडे मोबाईल आला ना तेव्हापासून मी त्या मोबाईलचे ते सगळे आकडे माझ्या स्मृतीतनं अस्पष्ट झाले. आता मला कोणी नंबर विचारला तर मी थांब म्हणतो, 2 मिनिटं मी तुला शेअर करतो, कशाला नंबर विचारतो असं आपण सांगतो आणि पटकन आपण त्याला पाठवून देतो. त्यातले 2-4 आकडे आपल्याला माहिती नसतात. पण ग्रंथांचं जर वाचन, मला हे सांगायचं आहे की आपण त्यातनं मांडू शकतो. ग्रंथांचं जे सामर्थ्य आहे ना ते हे आहे की तुम्ही जर ग्रंथांमधलं वाचन करत राहाल, ती जर माहिती आपल्या मेंदूंपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न ग्रंथांच्या माध्यमातून करायला लागलो तर आपल्याला आजकाल जे 1 पाटी 2 पाटी 3 पाटी 10 पाटीपर्यंतचा लोक विचार करतात, ते 1 पाटी विचारसरणीचे लोक जे सतत त्याने वाचन करायचे. काही लोक तर असे आहेत, इतकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतात. म्हणजे तुम्ही मोठ्या लोकांचा विचार कराल, विवेकानंदांच्या बाबतीतली एक गोष्ट सांगितली जाते. एकदा त्यांना एका ठिकाणी भाषण द्यायला जायचं होतं आणि आदल्या दिवशी अंगात भयंकर ताप होता. इतका ताप होता की काय, त्यांच्या आईने जेव्हा त्यांच्याकडे बघितलं तर काय विचित्र अवस्थेमध्ये विवेकानंद बसलेले होते. पायाखाली थंड पाण्याची बाटली ठेवली होती, डोक्यावर थंड कापड ठेवलेला होता आणि हातात एक ग्रंथ ते वाचत बसलेले होते. आणि आईने विचारलं, अरे असा का बसलाय? मग आईने हात लावून बघितलं, अरे तुझं शरीर तर अगदी आगीसारखं तपतो आहे. तेव्हा विवेकानंद म्हणाले, आई शरीर तापत आहे, मन नाही तापत आहे, मन शांत आहे. शरीरासाठी मी उपाय केलेला आहे, होईल काही वेळाने शांत. आणि हे कशामुळे झालं असेल तर अनेक प्रकारची त्यांची जी विवेक बुद्धी होती ती त्या ग्रंथांमुळे हे सगळे ते करू शकले. आणि हे आपल्याला सगळ्यांना वेगवेगळ्या उदाहरणांमधनं म्हणजे या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला त्याची मांडणी आणि मांडता आली पाहिजे हे आपण यातनं करूया. अशा प्रकारचं वर्णन आपण यातनं पाहिलेलं आहे. तर वैचारिक लेखनांमधला वन्यजीव वाचवा साक्षरता अभियान असं आहे. आता मी याच्यात खूप विचार तुम्हाला सांगणार नाही, एक छोटी तुम्हाला गोष्टही म्हणायला हरकत नाही की मी यातनं सांगेल. काय आहे की बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे आणि अशा काही जर आपण म्हणू की वन्यजीवांच्या बाबतीत असं उदाहरण आहे, वाघ म्हणजे भयानक आहे, हिंस्त्र आहे, याला मारूनच टाकलं पाहिजे. पण प्रत्यक्षात जर आपण विचार केला तर वाघांमुळे आपली ही वन्यजीव सृष्टी आहे. आपल्यालाही काही अनुभव आलेले असतील, आपण काही देखावे पाहिलेले असतील आणि म्हणून वन्यजीव वाचवा, देश वाचवा असं म्हटलं. जंगलं जी आहेत ना, जंगलं ती टिकवण्याचं काम कोणी केलं असेल तर या प्राण्यांनी केलेलं आहे. मला सांगा, जर आधीच्या काळांमध्ये आपल्याकडे राजा प्रजा अशी अवस्था होती, म्हणजे ती रचना होती, अवस्था म्हणण्यापेक्षा रचना होती. आता ती रचना असताना राजा, ज्या राज्यातला राजा हा शक्तिशाली असायचा, ताकदवान असायचा, तो जितका समृद्धी असेल तितकं ते राज्य समृद्धीशाली मानल्या जायचे, प्रभावशाली मानल्या जायचे. आणि म्हणून ज्या जंगलांमध्ये जेवढे जास्त सिंह वाघ असतील तो जंगल तेवढा समृद्ध. आणि म्हणून मग काय असतं, आता तो वाघ छोट्या प्राण्यांना खातो, छोटे प्राणी गवत खातात. हा एक सृष्टीचं चक्र आहे. म्हणजे मी इथे जे मुद्दे मांडलेले आहेत, पर्यावरणाचं समतोल साधणे, आर्थिक दृष्टीसाठी सुद्धा वैदिक म्हणजे या पर्यावरणाचं किंवा या प्राण्यांचं महत्व आहे. नंतर मनोरंजनाची साधनं म्हणून सुद्धा उपयोग केला जातो. म्हणजे आपण महाराज बागेमध्ये त्यांची माहिती मिळवण्यासाठी किंवा
पशु प्राणी आणि यांचा आपण पाहतो बऱ्याच उपाययोजना सुद्धा, म्हणजे औषधी वनस्पती म्हणून किंवा वेगवेगळ्या उपयोगात हे यांचा उपयोग होतो, किंवा अनेक प्राण्यांपासून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी आणि आपल्याला मिळत असतात. वन्यजीव नष्ट झाल्यामुळे काय परिणाम होतात ते आपल्याला मिळता येतं. याचा वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे. बघा, आपल्या इथे एक सजीवांची जी साखळी केलेली असते, म्हणजे छोटा प्राणी, मग त्या छोट्या प्राण्यांवर मोठा प्राणी, मोठ्या प्राण्यांवर आणखी दुसरा मोठा प्राणी, आणि मग तो मोठा प्राणी जेव्हा मरतो त्यावेळेला तो मातीत मिसळतो, त्याची माती होते आणि त्या मातीवर गवत लागतो, आणि त्या गवताला मग पुन्हा ते छोटे प्राणी कीटक खातात, त्या कीटकांना मोठे कीटक खातात, मोठ्यांना प्राणी खातात, प्राण्यांना मोठे प्राणी. अशी जी साखळी आहे ती अन्न साखळी ज्याला आपण म्हणू, वैज्ञानिक त्याचं महत्व आहे. तर ते सुद्धा म्हणजे अनेक दृष्टीने आहे. तर ते प्रत्येक प्राण्यांच्या बाबतीत, मी एक छोटं उदाहरण तुम्हाला एका कीटकांच्या बाबतीत सांगेल. मला एकदा काय झालं की आमच्या घरामध्ये एक पाहुणे आले होते, आणि आमच्या घरात माझी बायको घरातले जाडे काढत होती. तर ते पाहुणे म्हणाले, अरे कशाला त्यांना मारताय, ते जे झुरड आहेत ना, तुम्हाला माहिती आहे का त्यांचं महत्व काय आहे? ते झुरड जे आहेत ना, ते झुरड आपल्या घरात येणारे किंवा आपल्या घरात तयार होणारे जे म्हणजे त्यांचं खाद्य काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तर आपल्या घरात जे मच्छरांचे अंडे तयार होतात, ते अंडे ते खातात, त्या अड्या ते खातात. आणि म्हणून मग बघा, आधीच्या काळांमध्ये जे घरांमध्ये जाळे असायचे ना, त्या घरांमध्ये मच्छर तुम्हाला जास्त दिसत नव्हते. त्या पालींचं पण महत्व आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टींचा, प्रत्येक व्यक्तींचा त्या त्या ठिकाणी किती महत्व आहे हे आपल्याला त्यातनं लक्षात येतं. मी आता अधिक ते तुम्हाला निबंधाच्या दृष्टीने समजावून सांगणार नाही, आपल्याला वेळ कमी आहे, पण हे मुद्दे दिलेत. दोन निबंध मी तुम्हाला विस्तृत सांगितलेले आहेत. तर आपल्याला खऱ्या अर्थाने लेखन करत असताना अशा प्रकारची त्याची मांडणी करता आली पाहिजे, आणि ते मुद्दे जसेच्या तसे आपल्याला कसे त्यात मांडता येतील, ते रंगवताना आपल्या विचारशैलीचा विचार कसा करता येईल, अधिकाधिक चांगला विचार करून चांगल्या भाषेत, चांगल्या शब्दांमध्ये त्याची मांडणी आपल्याला कशी करता येईल, हा विचार आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायचा आहे. आणि निश्चितच आपण सगळे माझ्यापेक्षाही उत्तम पद्धतीने हे विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकता. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आज पुस्तकांच्या माध्यमातून म्हणा किंवा या विकिपीडियाच्या माध्यमातून म्हणा आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचा आपण उपयोग करून निश्चित या प्रकारचं लेखन करू शकतो. एक शेवटची जी पीपीटी विषय मी तयार केला होता तो आहे जाहिरातीचे सामर्थ्य. आता जाहिरात तयार करत असताना जाहिरातीचं ठिकाण, आदर्श जाहित्र, असं म्हणतात की आपल्याकडे 64 प्रकारच्या कला आहेत, 64 विद्या आपल्याकडे आहेत, पण एक 65वी जी विद्या आहे ती जाहिरातीची आहे. म्हणजे दुनिया बदलने की क्षमता किसमें होगी, तो वो जाहिराती में. आणि म्हणून जाहिरात कशी गरज आहे, जाहिरातीतनं फसवणूक कशी होते आहे, जाहिरातीमधनं ज्या सवलती मिळतात आणि विनाकारण नको ती गोष्ट, म्हणजे आजकाल सेल, म्हणजे परवा मी एक व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये बंगालमधल्या एका शहरांमध्ये प्रचंड गर्दी लागलेली होती. का गर्दी झाली, तर इतकी प्रचंड गर्दी होती की आता कोरोना हा विषय कधीचा संपला असेल, इतकी, म्हणजे पाय ठेवायला जागा नाही असं म्हणतो ना आपण, म्हणजे अगदी मुंबईच्या लोकल साठी जशी गर्दी होते आहे तशा प्रकारची गर्दी त्या एका मॉलमध्ये होती. का गर्दी होती, तर तिथे त्यांनी एक बोर्ड लावलेला होता की आमच्या दुकानातल्या सगळ्या साड्या ह्या फक्त 35% रक्कम घेतल्या जाईल, म्हणजे 75% किंवा 70% किंवा 65% त्याच्यावरती सूट आहे, अशा प्रकारचा एक बोर्ड लावलेला होता. आणि शहरात त्याची जाहिरात झाली. कोरोना बिरोना सगळं बाजूला ठेवून लोक बिंदास पद्धतीने तिथे गर्दी करायला गेले, आणि असं लक्षात आलं की एक विशिष्ट प्रकारचा ज्याला आपण म्हणू की त्या विषयाला त्यांनी केलाय. तर जाहिरातीमुळे काय काय होऊ शकतं. आता कधी कोणी व्यक्ती, आपण जर साधं जर आपण त्याला प्रेझेन्स ऑफ माइंड जर म्हणू, तर असं लक्षात येईल की कोणी स्वतःचं नुकसान करून तर तुम्हाला देणार नाही, फुकट तर कोणी देणार नाही. एक वर एक फ्री आहे असं जर अनेक ठिकाणी म्हटलं असेल तर ती रक्कम तर तो काही स्वस्तात तर तुम्हाला देणार नाही. एक वस्तू त्यांनी विकत आणायची आणि एक फुकट द्यायची, तर असं तर कोणी करणार नाही. या साध्या साध्या गोष्टींचा विचार करून आपण त्याचं लेखन या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारे मी या ठिकाणी मला ज्या ज्या गोष्टी सुचल्या आणि मार्गदर्शकांच्या मदतीने ह्या आपल्यासमोर मी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला. मला वाटते माझा इथे विषय मला जे सांगायचं होतं ते संपलेलं आहे. वेळ पण आपला संपलेला आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं धन्यवाद. धन्यवाद सर. आज अजय चव्हाण सर यांनी सुंदर पद्धतीने अतिशय दैनंदिन जीवनातली उदाहरणं देऊन प्रसंग लेखन कसं करावं हे
साध्या सोप्या भाषेतून आपल्याला सांगून आपल्याशी छान असा सुसंवाद साधला. शेवटचं उदाहरण तर अतिशय समर्पक असं होतं. तर चव्हाण सरांचे मी खूप मनपूर्वक धन्यवाद देते. धन्यवाद.